एआईएमआईएम ने 11 दिसंबर को चलो मुंबई का नारा लगाया है। उस नारे की दावत देने के लिए, मुस्लिम आरक्षण की तरफ मुसलमानों को मुतवज्जा करने के लिए हर शहर हर गांव में कॉर्नर सभा का एहतमाम किया जा रहा है। उसी लिहाज से शहर इस्लामपुर में भी आज मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन एआईएमआईएम इस्लामपुर शहर के जितने जिम्मेदारान हैं, उन्होंने भी एक छोटा सा एहतमाम इस इलाके में किया गया। हम मुस्लिम आरक्षण के मुताल्लिक पूरे महाराष्ट्र में जहां जहां मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के कारकुन और जिम्मेदार सिपाही मौजूद हैं, हर जगह पहुंचकर मुसलमानों को आरक्षण के मुताल्लिक मालूमात देकर और आरक्षण हमारे समाज को कितना जरूरी है ये हमसे ज्यादा हमें ना देने वालों को मालूम है। ये समझाने के लिए हम हर जगह जाकर मुस्लिम आरक्षण के बारे में लोगों को तवज्जो दिला रहे गए, होशियार कर रहे गए। 11 दिसंबर को बैरिस्टर अलहाज असदुद्दीन ओवैसी साहब ने चलो मुंबई का नारा लगाया है। उसी नारे के तहत आज इस्लामपुर की सरजमीन पर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन एआईएमआईएम सांगली जिला के सदर और पश्चिम महाराष्ट्र के उपाध्यक्ष मोहतरमी डॉक्टर महेश कुमार कांबळे साहब हम और आपके सामने मौजूद गए। मैं ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन इस्लामपुर शहर के जानिब से और उनके तमाम जिम्मेदारों के जानिब से डॉक्टर साहब का इस्तकबाल करता हूं, उनका शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने इस प्रोग्राम में हाजिरी लगाई। हाजरीन, मुस्लिम आरक्षण हासिल करना हमारा एक मुद्दा है और पब्लिक जमाना या फिर मुसलमानों की दहशत किसी पर गालिब करना ये हरगिज हमारी नीयत नहीं है। हमें हमारा हक चाहिए, वो हक जो सुप्रीम कोर्ट ने दिया है, मगर महाराष्ट्र की सरकार हमें देने के लिए तैयार नहीं। वो हक जो हमें सुप्रीम कोर्ट की तरफ से मिल चुका है, मगर वो हक हमें महाराष्ट्र की सरकार देने के लिए तैयार नहीं। इसी हक को पाने के लिए बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब और खासदार सैयद इम्तियाज जलील साहब और तमाम मजलिस के कारकुनान 11 दिसंबर को अपनी पुरजोर ताकत के साथ बंबई की सरजमीन पर जमा होंगे और वहां हमारा ये 5% से जो भी ज्यादा जितना हमारा हक होता है उतना आरक्षण हम लेने की मांग, पुरजोर मांग करेंगे। क्योंकि हमारा ये हक बहुत जरूरी है। अगर मुस्लिम आरक्षण मुसलमानों को दिया होता तो आज जो बड़े बड़े ओहदे हैं उन तमाम ओहदे पर जगदीश के साथ जहांगीर भी मौजूद होता, नितिन के साथ नदीम भी मौजूद होता। जितने बड़े बड़े ओहदे हैं, कलेक्टर हैं, बाकी जितने भी ओहदे हैं, ये ओहदे अगर हासिल करना है तो हमें आरक्षण जरूरी है। ये आरक्षण अगर हमें मिल जाता और महाराष्ट्र की सरकार जो अब सरकार जो आई गई है, सरकार ने भी इससे पहले सरकार पर बहुत तानाजनी की थी कि मुसलमानों को आरक्षण दिया जाए, लेकिन जब खुद कुर्सी पर बैठे हैं तो खामोश हैं। हम उनको भी जगाने की कोशिश करेंगे और सुप्रीम कोर्ट की तरफ से जो आदेश इस महाराष्ट्र की सरकार को दिया गया है कि मुसलमानों को उनका आरक्षण जितना बनता है उतना दिया जाए। हाजरीन, ये हमारे कौम का मुद्दा है और इस कौम के मुद्दे को लेकर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने अपने झंडे को बुलंद करते हुए 11 दिसंबर को बंबई की सरजमीन पर सारे मुसलमानों को, चाहे वो किसी पार्टी में काम करते हो,
किसी पक्ष से ताल्लुक रखते हो, किसी पक्ष में कोई ओहदे से ताल्लुक रखते हो, मगर बहैसियत मुसलमान अगर उन्हें आरक्षण चाहिए तो वो 11 दिसंबर को बंबई की सरजमीन पर हाजिर रहे। न समझोगे तो मिट जाओगे मुसलमानों, न समझोगे तो मिट जाओगे मुसलमानों, तुम्हारी दास्तां तक न होगी दास्तानों में। हाज़रीन, मुख्तसर अंदाज में जिस तरीके से आज इस्लामपुर के तमाम जिम्मेदारान ने इस मुस्लिम आरक्षण कॉर्नर सभा का एहतमाम किया गया, मैं तमाम जिम्मेदारान के जज्बे को सलाम करता हूं और उनकी इस गैरत को अल्लाह जो है हमेशा बाकी रखे कि उन्होंने ये समझा कि मुस्लिम आरक्षण हमारे समाज के लिए ज़रूरी है। वरना जब इलेक्शन आता है तो बहुत से लोग आरक्षण की बात करते गए, मगर जब मजलिस के जरिए से पूरे महाराष्ट्र के मुसलमानों को बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब और खासदार सैयद इम्तियाज जलील साहब ने एक झंडे के नीचे आकर, वो झंडा मजलिस का झंडा नहीं होगा, वो झंडा तिरंगा झंडा होगा। अब तिरंगा झंडा ये हमारे सर की शान गए। किसी शायर ने क्या खूब कहा है कि खूब बहती है अमन की गंगा बहने दो, खूब बहती है अमन की गंगा बहने दो, मत फैलाओ देश में दंगा रहने दो, अरे लाल हरे रंग में न बांटो हमको, हमारे सर पर सिर्फ तिरंगा रहने दो, हमारे सर पर सिर्फ तिरंगा रहने दो। उसी तिरंगा की छत्र छाया में हम हमारा हक मांगने के लिए 11 दिसंबर को बंबई की सरजमीन पर पुरजोर ताकत के साथ, जिसमें खासदार सैयद इम्तियाज जलील साहब के साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब और हमारे रूह रवा आमदार मोहतरमी अकबरुद्दीन ओवैसी साहब और जितने भी एमएलए हजरात हैं मजलिस के, चाहे वो बिहार के एमएलए हो, जहां के भी हो, तमामों के तमाम एमएलए इस तिरंगा की रैली के अंदर शिरकत करने वाले गए 11 दिसंबर को बंबई की सरजमीन पर। मैं मुसलमानों से और तमाम लोगों से ये गुजारिश करता हूं कि वो 11 दिसंबर को होने वाले मुस्लिम आरक्षण की बंबई की जाहिर तिरंगा रैली में कसीर तादाद में शिरकत करें, क्योंकि अगर ये हम लोग खामोश रहेंगे तो ये दौर ऐसा है जो खामोश रहता है उसको खामोश कर दिया जाता है। इसीलिए किसी शायर ने कहा है, ये खामोश मिजाजी हमें जीने नहीं देगी। आप भूखे हैं, माँ भी बच्चे को दूध उस वक्त पिलाती है जब बच्चा रोता है। तो हमें भी आरक्षण नहीं मिल रहा है, हमें प्रशासन को बताना चाहिए कि आपने हमारा हक दबा के रखा है, वो हमें चाहिए। अगर हम लोग खामोश रहेंगे तो वो हमें मिलने वाला नहीं। आपके बाद जो आपकी नस्लें आने वाली है वो आपको कोस कोस कर कहेंगी कि हमारे बाप दादाओं ने अगर ये आरक्षण हमें दिलाया होता तो हम भी कहीं कलेक्टर नजर आते, हम भी कहीं तहसीलदार नजर आते, हम भी कहीं बड़े ओहदे पर नजर आते। हमारे बच्चे जो मुस्तकबिल हमें आने वाले हैं वो हमें तानाजनी न करे, इसलिए हम हमारी कोशिश को बरकरार रखेंगे। कामयाबी अल्लाह के हाथ में, और इंशाअल्लाह कोशिश उस वक्त तक की जाएगी जब तक कामयाबी हासिल ना हो। हर उस कोशिश के हम लोग रास्ते से गुजरेंगे जिस कोशिश के रास्ते की तरफ हमें जाना जरूरी है। ये खामोश मिजाजी तुम्हें जीने नहीं देगी, ये खामोश मिजाजी तुम्हें जीने नहीं देगी। अरे इस दौर में जीना है तो कोहराम मचा दो। यानी कोई शख्स होता है ना कि जब वो अपना किसी से काम कराना चाहता है और वो सामने वाला काम नहीं करता तो उसके नाम से क्या करता है, हमारी जुबान में बोलते हैं, 2-3 हाथ अपने मुंह पे मार लो और सामने वाला काम करने के लिए तैयार हो जाएगा। इसीलिए शायर ने कहा कि ये खामोश मिजाजी हमें जीने नहीं देगी, इस दौर में जीना है तो कोहराम मचा दो। सामईन इकराम, मैं तमाम जितने भी इस मुस्लिम आरक्षण के 11 दिसंबर के रैली में जितने लोग शरीक होने वाले हैं और उस रैली के कामयाबी के लिए जितने लोग दुआ करने वाले हैं, तमामों के जज्बे को सलाम करता हूं और बिला ताखीर
क्योंकि और आगे के मामलात भी हमारे मद्देनजर हैं। बिला ताखीर मैं हमारे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन AIMIM सांगली जिला के सदर मोहतरमी डॉक्टर महेश कुमार कामड़े और इन्हीं को सांगली जिला के सदर के साथ साथ पश्चिम महाराष्ट्र का ओहदा भी दिया गया है। इसलिए मैं आज उन तमामों का, हमारे मोहतरमी डॉक्टर महेश कुमार कामड़े साहब का इस्तकबाल करता हूं और वो अपनी जो अहम मालूमात और अहम बातों से हम तमामों को आशना व आगाह करने वाले हैं। मैं उनके सुपुर्द ये नारा देकर कहता हूं कि चलो मुंबई 11 दिसंबर। अब मैं कहूंगा चलो मुंबई, आप कहोगे 11 दिसंबर। चलो मुंबई 11 दिसंबर, चलो मुंबई 11 दिसंबर। चलो मुंबई। लीजिए डॉक्टर महेश कुमार कामड़े साहब के जुबान से हम लोग आरक्षण के मुतालिक सुनेंगे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जय भीम, जय जिजाऊ, जय शिवराय। या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यांनी आपल्याला जगायचा अधिकार दिला, स्वातंत्र्य दिलं, ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या सर्वांना मी अभिवादन करतो। ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे AIMIM पक्षाच्या इस्लामपूरमधील मुस्लिम आरक्षणासंदर्भातील आजच्या या कॉर्नर सभेस खास करून सांगली जिल्ह्याचेच आमचे नेते होते हाफिज अली हुसेन साहेब, पण आता सध्या त्यांना कर्नाटकातली पण निप्पाणीची जबाबदारी दिलेली आहे। ते उपस्थित असणारे आज आमचे सहकारी मित्र हाफिज अली हुसेन साहेब इस्लामपूरमध्ये गेल्या काही काळामध्ये MIMची बांधणी होऊ शकली नाही अनेक कारणांमुळं, पण पुन्हा नव्यानं आपल्या हक्कासाठी लढणारा पक्ष आहे, आपल्या जातीसाठी लढणारा पक्ष आहे आणि या पक्षाचा झेंडा कोणतरी उचलायला पाहिजे। या प्रेरणेतून पक्षाचं नव्यानं इस्लामपूरमध्ये काम करणारे, सुरू करणारे आमचे सहकारी मित्र अहमदभाई इबुशे, त्यांच्याबरोबरच सुहेलभाई गोलंदाज असतील, या इस्लामपूर नगरीचे अभ्यासू बांधकाम कामगारांच्या चळवळीतील नेते अहमदभाई मुंडे असतील, जाकीर मामू असतील, तसेच कुंडलवाडीहून आलेले खास करून MIM पक्षाचे सर्व फाउंडर शब्बीर मेस्त्रींच्यासह सर्वजण आमची टीम, तसेच इस्लामपूरचे आमचे फजलभाई असतील, जाकीर मामू असतील, खान चाचा असतील आणि इथं उपस्थित असणारे सर्व माझे बांधव आणि बाजूला थांबून ऐकणारे सुद्धा माझे बांधव, या भारत देशामध्ये जेव्हा समाजाचा उद्धार करण्यासाठी एखादा नेता निर्माण होतो, त्या नेत्याची किंमत त्या समाजाला कधीच नसते। याचं उदाहरण सांगतो। ज्या व्यक्तीनं भारताचं संविधान लिहिलं, ज्यांनी या देशाला एक जगामध्ये नावलौकिक मिळवून दिला, त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा समजायला आमच्या समाजाला बाबासाहेब गेल्यानंतर बाबासाहेब समजले, ही दुर्दैवाची बाब आहे। याच प्रकारे आज बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब पूर्ण देशातल्या मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी जंग पछाडायला सुरुवात केलेली असताना मुस्लिम समाजानं त्यांच्या पाठीशी खंबीर उभारणं गरजेचं आहे, पण ते चित्र दिसत नाही। कारण जिथं पिकतंय तिथं विकत नाही, ही म्हण काही खोटी नाही। आपल्या समाजाच्या नेत्याला आपण महत्त्व देत नाही,
मला सांगा, प्रत्येक समाजाचा नेता आहे. मराठा समाजाचा नेता आहे, बौद्ध समाजाचा नेता आहे, लिंगायत समाजाचा नेता आहे, ख्रिश्चन समाजाचा नेता आहे. मग मुस्लिमांचा नेता या भारतामध्ये आहे का? मला दाखवा. ही वस्तुस्थिती आपण कधी स्वीकारणार आणि आपण किती दिवस असं दबून राहणार? मला नाना पाटेकरांचा एक पिक्चर आठवतोय, क्रांतीवीर. ज्या वेळेला नाना पाटेकरांच्याकडं ती डिंपल कापडे येते, एका विधवा महिलेला तिची सासू मारत असती आणि त्यावेळेला ती मदत मागायला येते. त्यावेळेला नाना पाटेकर म्हणतो की कब तक दूसरों के सहारे जियोगे, खुद की लढाई खुद करना कब शिकोगे. तेव्हा लहान मुलगा 8-10 वर्षाचा तिथला दगड उचलून आपल्या आईला मारणाऱ्या बाईला मारतो. म्हणजे ही प्रेरणा जेव्हा निर्माण होते, ही प्रेरणा आपल्यामध्ये कधी निर्माण होणार? आज या महाराष्ट्रातली जर परिस्थिती बघितली तर पाठीमागच्या काळामध्ये भाजप सरकार अस्तित्वात होतं, भाजप सरकार सत्तेत होतं. भाजप सरकार सत्तेत असताना त्यावेळेला भाजप आणि शिवसेना असं सरकार सत्तेत होतं. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात होते. त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने इतका जोर धरला होता की मुस्लिम समाजातल्या वंचित मुस्लिम जातींना 5% आरक्षण मिळायला पाहिजे. अक्षरशः भाजपला सळो की पळो करून सोडलं होतं. भाजपची तर काय मनात इच्छा नव्हती मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायची. ते त्यांची सत्ता गेली. सत्ता गेल्यानंतर हे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आलं. काँग्रेस राष्ट्रवादी जे विरोध करत होते ते सत्तेमध्ये आले. मग आता सत्तेमध्ये आल्यानंतर जेव्हा तुम्ही भाजपला भांडत होता की मुस्लिम समाजाला 5% आरक्षण द्यायला पाहिजे, तेव्हा सत्तेत आल्यानंतर तुम्ही पहिला प्राधान्य या आरक्षणाला द्यायला पाहिजे होता. पण तसं झालं का? तर तसं झालं नाही. कारण राजकारणामध्ये कसं असतं की तुमचे प्रश्नच संपले तर तुम्ही आमच्या दारात येणार नाही, अशी राज्यकर्त्यांची एक भावना आहे. त्यामुळं जर मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं, मुस्लिम समाजातली पोरं शाळा शिकायला लागली, मुस्लिम समाजातली पोरं तहसीलदार व्हायला लागली, मुस्लिम समाजातली पोरं प्रांत व्हायला लागली, मुस्लिम समाजातली पोरं कलेक्टर व्हायला लागली, जिल्हा पोलीस अधीक्षक व्हायला लागली, तर सगळ्यात मोठी अडचण कुणाला होणार हे आता आपण समजून घेण्याची वेळ आहे. मला माहिती आहे इथं फार मोठी पब्लिक गोळा झाली नाही आमच्या सभेला. काही लोक आमची मापं पण काढत असतील, त्यांना पण मी सलाम करतो. कारण MIM पक्षाचं नाव घेऊन तुम्ही आमची मापं काढणार त्यातच आमचं समाधान आहे. पण आम्ही कशासाठी भांडायला लागलो ह्याचा अभ्यास तुम्ही थोडं करणं गरजेचं आहे. जे लोक मला घरात ऐकत असतील त्यांना सुद्धा मी सांगतो की बाबासाहेबांनी एक सांगितलंय, 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा एकच दिवस जगा पण वाघासारखं जगा. शेळी बनून जगून काय उपयोगाचं नाही आहे जगात. एकच दिवस जगायचं पण वाघासारखं जगायचं. मेल्यानंतर माणसानं म्हणायला पाहिजे अरे काय होऊन गेला. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही जगायला शिकाल तेव्हा तुमच्या समाजावर अन्याय होण्याचं प्रमाण कमी होईल. आज संपूर्ण भारत देशाचा विचार करा. केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे. आज UP सारख्या ठिकाणी मुस्लिम समाजावर आणि दलित समाजावर किती मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरू आहे. आपल्याला इथं एवढं काही जाणवत नाही, पण तिथं जर परिस्थिती बघितली तर नमाजला जायची सुद्धा अडचण आहे. इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणून आज बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी गाव पिंजून काढायला लागले उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीमध्ये. हमारे हक का वोट हमारे पार्टी को दो, हमारे हक का वोट हमारे पार्टी को दो. हे कशासाठी सांगायला लागले? तर तिथल्या मुस्लिमांच्यावर दलितांच्यावर जे अत्याचार सुरू आहेत ते कुठं जर मोडीत काढायचे असतील तर तिथल्या विधान भवनामध्ये आपले आमदार खासदार निवडून जाणं गरजेचं असतं. म्हणून आपली मतं ही आपल्याला जर आपण टाकलो, आपली लोक जर आपण ओळखायला शिकलो तर भविष्यात आपल्या समाजावर अत्याचार होणार नाही. यासाठी आज बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब धडपडायला लागले. त्यांच्या घरात खायला नाही, पक्ष काढून कुठं जर पैसे मिळवायचे आहेत हा उद्देश त्यांचा नाही आहे. देवाने त्यांना भरपूर दिलंय. जर हैदराबादला कधी गेला तर ओवैसी हॉस्पिटलला भेट देऊन या. 20 रुपयामध्ये 3 महिने उपचार केला जातो ओवैसी हॉस्पिटलमध्ये. 20 रुपयामध्ये. या भारतात कुणाच्यात हिंमत नाही तेवढी या ओवैसी बंधूंच्यात हिंमत आहे. 20 रुपये, आणि तो कुठल्या पण जातीचा धर्माचा असू दे त्याच्यावर उपचार त्या हॉस्पिटलमध्ये केला जातो. मुस्लिम समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी
ओएससी स्कूल्स मोठ्या प्रमाणात हैदराबादमध्ये सुरू झालेले आहेत. जाऊन आपण थोडं बघा, त्यावेळेला कुठं तर आपल्यामध्ये परिवर्तन होईल. मी एवढंच सांगू इच्छितो, महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष आहे, राष्ट्रवादी पक्ष आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, मनसे आहे, इतर आणि पक्ष आहेत. पण महाराष्ट्रात एकमेव मुस्लिम खासदार निवडून आला, एकमेव मुस्लिम खासदार, ते पण खासदार सय्यद इम्तियाज जलील. काय या इतर पक्षांना खासदारकीला मुस्लिम समाजातल्या उमेदवाराला तिकीट द्यायची इच्छा होत नाही, निवडून आणू शकत नाहीत. जर महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर भविष्य काळामध्ये मुस्लिम समाजातली मुलं जास्तीत जास्त प्रमाणात शिक्षणाकडे जावीत, त्यांनी शिक्षण चांगलं घ्यावं, आपल्या कुटुंबाची प्रगती करावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांना आरक्षणाची गरज आहे हे ओळखून बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांनी 28 तारखेला खुलताबादमध्ये चलो मुंबईचा नारा दिला. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र के मुसलमानों की हालात कुछ ठीक नहीं है, तो उनके लिए कुछ करना पड़ेगा, अशा स्पष्ट शब्दात महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सय्यद इम्तियाज जलील साहेबांना, खासदार साहेबांना, ओवैसी साहेबांनी सांगितलं. त्यावेळेला तिथं नारा देण्यात आला की 27 नोव्हेंबरला आपण चलो मुंबईचा नारा दिला होता. 27 नोव्हेंबरला तिरंगा रॅली आपण मुंबईला घेऊन जाणार होतो मुस्लिम आरक्षणासाठी. पण या महाविकास आघाडी सरकारनं 27 नोव्हेंबरची परमिशन कोविडच्या कारणासाठी अमरावतीने इकडच्या झालेल्या चुकीच्या गोष्टींसाठी नाकारली. त्यामुळं 15-20 दिवस हा चलो मुंबईचा नारा आपल्याला 11 डिसेंबर रोजीचा देण्यात आला. आणि या 11 डिसेंबरला पूर्ण महाराष्ट्रामधून फक्त मुस्लिम समाजच नाही, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालतो, मुस्लिम समाज सोडून इतर बहुजन समाजातला सुद्धा माणूस या मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 11 डिसेंबरला मुंबईमध्ये येणार आहे, एवढं मी खात्रीपूर्वक सांगतो. असा कुठला पक्ष नसेल की समाजाला एका विषयासाठी एकत्र या म्हणणारा. पण या इस्लामपूरपासून आम्ही सुरुवात केली. MIM पक्षाचा मी जिल्हाध्यक्ष आहे. माझ्या लेटर पॅडवर इथं काम करत असणारे मुस्लिम समाजातले जे नेते आहेत, जे राष्ट्रवादीमध्ये काम करतात, भाजपमध्ये काम करतात, शिवसेनेमध्ये काम करतात, राष्ट्रवादीमध्ये, काँग्रेसमध्ये, सगळ्या पक्षामध्ये काम करतात, त्यांना वैयक्तिक भेटून आम्ही विनंती पत्र दिली. त्यांना एक सांगितलं, निवडणूक ज्या वेळेला येईल तुम्हाला कोणाचा झेंडा उचलायचा आहे त्यावेळेला उचला, पण आता मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून द्यायचा विषय आहे, आता तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचं निमंत्रण माझ्या स्वतःच्या लेटर पॅडवर सगळ्या नेत्यांना आम्ही दिलंय. आम्ही तुम्हाला म्हणत नाही की MIMच्या झेंड्याखाली या, MIMचा झेंडा हातात घ्या. या भारताची शान असणारा तिरंगा झेंडा घेऊन आपण मुंबईला जाणार आहे आणि त्या तिरंगा झेंड्याच्या खाली आपण उभे राहून आपण आपल्या आरक्षणाचा हक्क मागणार आहे की 5% आरक्षण बाबांनो सुप्रीम कोर्टानं देऊन सुद्धा तुम्ही आम्हाला का देत नाही. पण इथल्या सर्व मुस्लिम समाजातल्या नेत्यांना माझी विनंती आहे, आपण अजून सुद्धा वेळ गेलेली नाही. निवडणुका, राजकारण याला अजून वेळ आहे. ज्या त्या वेळेला तुम्ही त्या वेळेचं ताकदीनं राजकारण करा, दुमत नाही. पण मुस्लिम समाजातल्या ज्या वंचित जाती आहेत, ज्यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे, आज जर बघितलं आपण मुस्लिम समाजातली किती मुलं अधिकारी झाली, किती मुलं शाळा शिकतात, किती मुलं कॉलेजला जातात, या गोष्टींचा कुठं जर अभ्यास केला तर आपल्याला 5% आरक्षणाची खरीखुरी गरज आहे हे आपल्याला जाणवून देईल. म्हणून मी पुन्हा एकदा या इस्लामपूर शहरातील तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना, इस्लामपूर शहरातील मुस्लिम समाजामध्ये काम करत असणाऱ्या जाणकार नेत्यांना मी पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो, तुम्हाला कुणाचा झेंडा उचलायचा आहे ते उचला, निवडणुकीत कुणाच्या पक्षाचं काम करायचं आहे ते करा, आम्ही तुम्हाला अडवायला आलो नाही. पण तुमचा मुस्लिम समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न असला पाहिजे हे सांगण्यासाठी आज इथं आलोय. मुस्लिम समाजामध्ये जे नेते इतर पक्षात काम करतायत त्या नेत्यांना पण माझं आव्हान आहे, तुम्ही ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली इथं काम करताय त्या नेत्याकडे सुद्धा तुम्ही तुमचा हट्ट धरला पाहिजे की साहेब आमचा समाज अडचणीत आहे, आमच्या समाजाला 5% आरक्षण पाहिजे. आणि तुम्ही जर भांडायला शिकला नेत्यापुढं तर तुम्ही कुठं तर
वरच्याला तोंड दाखवू शकता असं मी म्हणेन. किती दिवस लपून राहणार आहे आतनं, किती दिवस घाबरून राहणार आहे? एक नाही एक दिवस तर तुमचा हक्क भांडून मागावाच लागेल का नाही? त्यामुळं आजच्या या MIM पक्षाच्या इस्लामपूर येथील कॉर्नर सभेला ज्या माझ्या बांधवांनी धाडस करून, धाडसच म्हणावं लागेल, इस्लामपूरमध्ये प्रस्थापितांची दहशत आहे ही मान्यच करायला पाहिजे. पण ही इस्लामपूरचा एक चांगला गुणधर्म पण आहे. भले रस्त्यावर येत नसतील तर मतातनं बरोबर शॉट द्यायचे ते दाखवून देतात. ही इस्लामपूरचा एक चांगला गुणधर्म आहे. आरक्षणाचा विषय थोडंसं गांभीर्यानं घ्या. भले मी आंबेडकरी समाजातला असो, पण बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करतो आणि या देशाचं संविधान सुरक्षित राहावं म्हणून जर या देशात कोण भांडत असेल तर फक्त बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब या देशाचं संविधान सुरक्षित आणि अबाधित राहण्यासाठी संविधानाचं रक्षक म्हणून काम करतायत. आणि त्यांच्या या कामावर इम्प्रेस होऊन मी एक आंबेडकरी चळवळीतला 18-19 वर्षाचा जुना नेता आज ओवैसी साहेबांच्या नेतृत्वाखाली मी MIM पक्षाचं काम करतोय. म्हणजे तुम्ही सुद्धा बॅरिस्टर ओवैसी साहेबांचं नेतृत्व मानून भविष्यात आपण काम करावं ही सुद्धा आमची इच्छा आहे. पण असू दे, तो राजकारणाचा भाग आपण नंतर घेऊ. सध्याच्या परिस्थितीला मुस्लिम आरक्षणाचा विचार सर्वांनी जाणीवपूर्वक करावा. जे इथं बसून ऐकतायत किंवा जे घरातून ऐकतात त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की 11 डिसेंबरला जी मुंबई येथे तिरंगा रॅली आपली जाणार आहे, त्या रॅलीला आपण ताकदीनं आपापल्या सोयीनं पोहोचण्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती करतो. आणि इथं उपस्थित असणाऱ्यांच्या धाडसाला सलाम करतो. कारण एवढ्या प्रस्थापितांची भीती असताना सुद्धा समोर बसला, साईडला थांबून ऐकला. त्यामुळं तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागेल. या आरक्षणाच्या विषयासाठी अजून एकदा सांगतो की थोडंसं गांभीर्यानं घ्या. हा चेष्टेचा विषय नाही आहे. भविष्य अंधकारमय होण्याची परिस्थिती आहे. मुस्लिम समाजाला खरं 5% आरक्षण मिळालं तर आपल्या समाजातली चांगली पोरं शिकतील, चांगल्या पद्धतीनं अधिकारी होतील, कुठंतरी चांगल्या पोस्टवर जातील. मग आपल्या समाजाची जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपणच पुढाकार घेतला पाहिजे. त्यामुळं मी आज एवढं मुस्लिम आरक्षणाचं निमंत्रण देतो आणि इथं थांबतो. जय भीम, जय भारत, जय भीम. ये थे डॉक्टर महेश कुमार कांबळे साहब, सांगली जिला मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन MIM सदर प्रेसिडेंट और पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भी. अब इन्हीं की हिदायत पर, इन्हीं के बताते हुए इस्लामपुर के शहरवासियों को ये खुशखबरी दी जाती है कि मजलिस ने अपनी आवाज़ को दोबारा इस्लामपुर के शहर में बुलंद किया है और अपनी मजलिस की इस क़यादत को इस्लामपुर में मजबूत करते हुए हमारे आली जनाब इस्लामपुर के रहवासी अहमद इबुशे साहब, इनको इस्लामपुर, वाड़वा और शिराड़ा इन तीनों तालुके का ज़िला उपाध्यक्ष पद ये दिए जाने की खुशखबरी उन्होंने अभी अभी सुनाई गए. तो हज़रात, जिस तरीके से हर जगह पर मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पहुंचकर इस 11 दिसंबर का नारा बुलंद कर रही है, आरक्षण के बारे में जागरूक कर रही है और आरक्षण न मिलने के बाद में जो धोखा हमारे कौम और समाज के साथ होने वाला है उससे भी आगाह कर रही है. उन सारी बातों को मद्देनज़र रखते हुए हमें मुस्लिम आरक्षण के बारे में सोचना चाहिए, क्योंकि जब चंद दिनों के बाद इलेक्शन लगेंगे तो उसमें बहुत से लोग आपको मुस्लिम आरक्षण का मुद्दा लेकर सामने आएंगे. मगर अब ये मौका है कि कोई बम्बई की सरजमीन पर जाकर, जहां महाराष्ट्र की राजधानी है, जहां कोई इस महाराष्ट्र का राजा बन के बैठा है, उस राजा को बताना चाहिए कि उसके बड़े राजा ने सुप्रीम कोर्ट की तरफ से मुस्लिमों को आरक्षण दिया है और वो आरक्षण अभी मुसलमानों को दिया जाए. ये बताने के लिए बम्बई की सरजमीन पर अलहाज बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब और सैयद इम्तियाज जलील साहब और मजलिस के तमाम मेंबरान पुरजोर ताकत के साथ पुरजोर अपील लेकर तिरंगा रैली में 11 दिसंबर को हाजिर रहेंगे.